लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोमली येथील एका शेतकरी कुटुंबाचा विदारक संघर्ष समोर आला आहे। वीज कोसळून एक बैल दगावल्याने शेतीची कामे थांबू नयेत म्हणून शेतकऱ्याच्या वृद्ध पत्नीने दुसऱ्या बैलाच्या जागी स्वतः अवताला जुंपून घेतल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। हौसाबाई काशीनाथ गायकवाड असे या महिलेचे नाव असून त्या बोमली येथील शेतकरी काशीनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या पत्नी आहेत। काही दिवसांपूर्वी वीज पडून त्यांच्या बैलाचा मृत्यू झाला। शेतीच्या कामासाठी अत्यंत महत्त्वाचा आधार असलेला बैल अचानक गेल्याने गायकवाड कुटुंबावर मोठे संकट कोसळले। खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीची कामे सुरू असताना नवीन बैल खरेदी करणे इतकी आर्थिक क्षमता नसल्याने या कुटुंबाने अत्यंत कठीण निर्णय घेतला। शेतात काशीनाथ गायकवाड नांगर हाकत असताना त्यांच्या पत्नी हौसाबाई यांनी दुसऱ्या बैलाच्या जागी स्वतः औत ओढण्याचे काम केले। वृद्धापकाळातही शेती वाचवण्यासाठी सुरू असलेले या दाम्पत्याचा संघर्ष पाहून ग्रामस्थ भावुक झाले आहेत। शेतकऱ्याच्या आयुष्यातील कठोर वास्तव आणि ग्रामीण भागातील आर्थिक विवंचना अधोरेखित करणारे हे दृश्य सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे। आधीच हालाकीच्या परिस्थितीशी झुंज देणाऱ्या गायकवाड कुटुंबावर नैसर्गिक संकटामुळे आणखी मोठा भर पडला आहे। त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी, तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनीही या कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। दरम्यान या प्रकरणाबाबत लातूर जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्तेवाड यांनी सांगितले की वीज पडून मृत्यू झालेल्या बैलाचा पंचनामा करण्यात आला असून शासनाच्या नियमानुसार 20,000 रुपयांची मदत लवकरच संबंधिताच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। तसेच काशीनाथ गायकवाड यांच्या नावावर स्वतःची शेती नसून इतरांच्या शेतात मजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याची माहितीही त्यांनी दिली। ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी आजही संकटाशी दोन हात करत आहेत। बोमली येथील हे दृश्य केवळ एका कुटुंबाचा संघर्ष नसून शेती आणि शेतकऱ्यांच्या वास्तव्याचे बोलके चित्र असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे।